टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या परभणीच्या दैठणा या ठिकाणी आज खरं तर परतीच्या वारीनिमित्तानं मोठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर या सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत। मंदिरात या ठिकाणी दाखल झालेले आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। दीदी सांगा, प्रति पंढरपूर अशी ओळख आहे आपल्या परभणीच्या दैठण्याची, आज मोठ्या संख्येने भाविक येतात, काय तुमच्या भावना आहेत? तुम्ही सुद्धा दर्शन घ्यायला आले बघा, परतवारीच्या निमित्ताने ठाकूरबुवा संस्थान दैठणा इथं आहे। धाकलं पंढरपूर या ठिकाणी बोललं जातं आणि आपण बघतो की दिवसभरामध्ये लाखोंच्या वर संख्येमध्ये या ठिकाणी भाविक येत असतात आणि ज्या पद्धतीने ह्या देवस्थानची एक वेगळीच प्रतिमा, एक वेगळं श्रद्धास्थान आपल्या ह्या परभणी जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या लोकांच्या मनामध्ये आहे। तर हे एक आपलं शक्तिपीठ असल्यासारखंच आहे की या ठिकाणी प्रति पंढरपूर आणि परतवारीच्या दिवशी मोठी यात्रा भरते। भाविकांचं भक्तगणांचं या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये येत असतात दर्शनाला। पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली। दुर्दैवाने अनेक वर्षापासून हे एवढं मोठं धाकलं पंढरपूर असताना एवढे मोठे भाविक या ठिकाणी वर्षानुवर्ष येत असताना सुद्धा पाहिजे तसा विकास ह्या परिसराचा झालेला नाही। या देवस्थानाचा आणि ह्या सगळ्या परिसराचा विकास करण्याचं जे या संस्थानाच्या सगळ्या मंडळींनी माझ्याकडे मागणी केलेली आहे, पालकमंत्री म्हणून मी निश्चित ही माझं कर्तव्य समजून येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितच या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी चांगल्या प्रकारे कसं ह्या देवस्थानाला विकसित करण्यात येईल ह्याच्याकडे मी लक्ष देईन। खरं तर आपण पाहतो या ठिकाणी प्रचंड लोक येतात आज या ठिकाणी, मात्र आपण पाहतो की कंजेस्टेड गळे आहेत, या ठिकाणी रस्ते नाही। येणाऱ्या दिवसात काय विकास अपेक्षित आहे लोकांना आणि काय करणार आपण? ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अहिल्यादेवींच्या नंतर भारतामध्ये कुणी हिंदू देवस्थानाचा विकास कोण करत असेल तर ह्या देशामध्ये नरेंद्र मोदीजी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब करताना आपल्याला दिसत आहे। आणि त्यांचीच कार्यकर्ती म्हणून जिल्ह्यामधले सुद्धा जेवढे हे आपले देवस्थानं आहेत त्या सगळ्या देवस्थानांचा विकास करण्यासाठी मी मागं पुढे बघणार नाही। माझे नेते, केंद्रातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब ह्यासाठी मला सहकार्य करतील आणि ह्या सगळ्या आपल्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा आपला ठेवा आहे, आपला एवढं मोठं एक आदर्श परंपरा आपल्याकडे आहे, त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा, त्या सगळ्या संस्थानांचा विकास आपण करणार आहोत। असं बोललं जातं की जे पंढरपूरला जाऊ शकले नाही ते या ठिकाणी दैठण्याला येतात। तुमची यावर्षी तुम्ही पंढरपूरला गेले होते का आणि भाविकांचा काय मेसेज देणार या आजच्या सोहळ्यानिमित्त? बघा, यावेळेसची पंढरपूरची वारी एकदम आगळी वेगळी होती। जे त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय गेला होता त्या सगळ्यांनी महायुती सरकारने खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानलेले आहेत, कारण की दरवर्षी चांगल्या सुविधा वारकऱ्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे, मुख्यमंत्री महोदय करत आहेत। आणि जी मंडळी तिथे नाही जाऊ शकली किंवा परतवारीवर आलेली मंडळी सुद्धा आज इथे लाखोंच्या संख्येने आपल्या जिल्ह्याभरातली येतात, त्यामुळे त्यांच्या सुविधेमध्ये सुद्धा या पुढच्या वेळेस कुठेही कमतरता होणार नाही। चांगल्या योजना इथं आपण राबवू। तर मेघना बोर्डीकर होत्या, यांनी येणाऱ्या दिवसात या एकूणच विकास या एकूणच भागात होणार असं आश्वासन या ठिकाणी दिलंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, दैठणा, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।